आता आपण कामण परिसरामध्ये आहोत. यापूर्वी या ठिकाणी कामण ग्रामपंचायत होती आणि या कामण ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकेकडे वर्ग झालं आणि या ठिकाणी जो काय लोकवस्तीचा भाग आहे तो बहुतांश भूमिपुत्र शेतकरी असा इथला लोकवस्तीचा परिसर आहे. परंतु या लोकांना पिण्याचं पाणी नाही. यापूर्वीचे नगरसेवक होते, त्यांच्या कार्यकाळातली ही बोरवेल, या बोरवेलला पाणी नाही कारण भूगर्भात पाणी नाही आहे. भूगर्भातली पाण्याची पातळी खाली गेली आहे आणि हा स्टँड पोस्ट आहे. असे या कामण परिसरामध्ये साधारण 20-25 असे स्टँडपोस्ट देण्यात आले आहेत, सार्वजनिक नळ देण्यात आले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वसई विरार महापालिका दाखवते की कामण परिसरातल्या लोकांना वसई विरार महापालिका पाणी पुरवते. पाणी पुरवते म्हणजे काय करते, असं सार्वजनिक नळ कनेक्शन काही लोकांना मिळून एक देऊन वसई विरार महापालिका इथल्या करदात्यांची चेष्टा करते. यांच्याकडून पूर्ण पाणीपट्टी घेते. वसई विरार महापालिकेकडे देण्यासाठी पाणी नाही आहे. कुणाला? तर इथल्या भूमिपुत्राला, शेतकऱ्याला, यापूर्वी राहत असलेल्या करदात्याला. नव्याने जर बिल्डर बांधकाम करत असेल त्या बिल्डरला देण्यासाठी वसई विरार महापालिकेकडे पाणी आहे. प्रत्यक्षात पाणी नाही आहे, परंतु बांधकाम परवानगी देऊन महापालिकेला बिल्डरसोबत धंदा करायचा आहे. म्हणून वसई विरार महापालिकेने इथल्या खऱ्या करदात्यांवर, भूमिपुत्रांवर ही परिस्थिती लादलेली आहे.